नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये होम हवन घरच्या घरी कसं करायचं हे याबद्दल माहिती घेणार आहोत। होम हवन कधी करायचं याबद्दलही आपण माहिती घेणार आहोत। शारदीय नवरात्राची अष्टमी आणि नवमी तिथी आहे। या नवमीला महानवमी देखील म्हणतात। देवीच्या सिद्धदात्रीची पूजा केली जाते आणि अश्विन शुक्ल अष्टमीला व्रत ठेवले जाते। देशातील अनेक ठिकाणी नवरात्रीचं हवन महानवमीच्या दिवशी केले जाते, तर काही जण विजयादशमीला सुद्धा नवरात्री हवन करतात। दुर्गा महानवमीच्या दिवशी कन्यापूजा ही केली जाते। नवरात्रीत हवनाला विशेष महत्त्व आहे। हवनाशिवाय हा सण अपूर्ण मानला जातो। मंदिरे, सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळे इत्यादी ठिकाणी अष्टमी आणि नवमीला हवन केले जाते। घरी हवन कसे करायचे हे माहीत नसल्याने अनेक जण ते करत नाहीत। जर तुम्ही घरीच हवन करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। नवमीच्या दिवशी दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी हवन केले जाते। हवनासाठी लागणाऱ्या पदार्थामध्ये धूप, तांदूळ, समिधा, हवन सामग्री, तीळ, तूप, साखर, अक्षता यांचा समावेश असतो। हे सर्व घटक एकत्र करायचा आहे। हवन अग्नी प्रज्वलित करण्यासाठी भीमसेनी कापूर आणि 5 प्रकारच्या झाडांच्या लाकडाचा वापर करायचा आहे। तसेच गवऱ्यांचा वापरही करायचा आहे। हवन करत असताना हवन करण्यासाठी आपल्याला हवन पात्र लागत असतं। जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर अशा प्रकारचं तुम्ही तांब्याचं तामण घेऊ शकतात। त्यामध्ये आपल्याला माती ठेवायची आहे, जेणेकरून ते काळं पडत नाही हवन करत असताना। तुमच्याकडे जर हवन पात्र असेल तर त्यामध्ये खाली माती टाकायची आहे। हवन करताना देवासमोर बसूनच हवन करायचं आहे। तुम्ही जेथे घट मांडला असेल किंवा कलश स्थापना केली असेल तिथे हवन करावं। ज्यांना मासिक धर्म आहे त्यांनी घरातल्या इतर कोणाकडून तरी हवन करून घेतले तरी चालते। हवन करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण अगोदर जाणून घेऊया। सर्वात अगोदर समिधा लागणार आहे। समिधा म्हणजे काय तर 5 झाडांची लाकडे जी तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळतील, जसे की रुई, पिंपळ, खैर, आगाडा, औदुंबर, सौंदड, पिंपरी यासारख्या झाडांची एक लाकडं घ्यायची आहेत। त्याचबरोबर गवऱ्या लागणार आहेत आपल्याला। हवन सामग्री जो हवन पुडा असतो तो घ्यायचा आहे। हवन करण्यासाठी हा आपल्याला हवन सामग्रीचा पुडा लागणार आहे। भीमसेनी कापूर घ्यायचा आहे। तसेच हवन करण्यासाठी तांदूळ घ्यायचे आहेत, शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे, पांढरे तीळ घ्यायचे आहेत, साखर घ्यायची आहे आणि नैवेद्यासाठी तांदळाची खीर बनवून घ्यायची आहे। हवनकुंड असेल तर हवनकुंड घ्यायचा आहे किंवा तांब्याचं तामण घ्यायचं आहे आणि तांब्याच्या तामणामध्ये आपल्याला माती टाकून घ्यायची आहे, जेणेकरून ते काळं पडणार नाही। हवनकुंडाची हळद, कुंकू, फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे। दिव्याचीही पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण या तामणामध्ये आपल्याला 5 प्रकारच्या झाडांची लाकडं ठेवायची आहेत। त्यानंतर यामध्ये गवऱ्या ठेवायच्या आहेत। याच्यावरही हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यानंतर हवनकुंडामध्ये आपल्याला हवनपुड्यातील थोडीशी सामग्री घेऊन टाकायची आहे। यानंतर आपल्याला यावर भीमसेनी कापडाच्या 2-3 वड्या ठेवायच्या आहेत आणि ते प्रज्वलित करून घ्यायचं आहे। प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम तुपाची आहुती द्यायची आहे। सुरुवातीला गणपती बाप्पांचे स्मरण करायचं आहे आणि तुपाची आहुती देऊन ओम गणपते नमः स्वाहा म्हणून 11 वेळा आहुती द्यायची आहे। स्वाहा म्हणत असताना आपल्याला मोठ्या आवाजात स्वाहा म्हणायचं आहे, कारण स्वाहाकार करत असताना आई भगवती तिचं तोंड उघडत असते आणि आपण जे काही म्हणजेच तूप, तीळ, साखर, खिरीची आहुती देणार आहोत तर ते ग्रहण करत असते। म्हणून हवन करत असताना स्वाहाकाराला खूप महत्त्व आहे। त्यानंतर अग्निदेवतेचे स्मरण करून 11 वेळा ओम अग्निदेवताय नमः स्वाहा असं म्हणून तुपाची आहुती द्यायची आहे। त्यानंतर आपण जे हविद्रव्य म्हणजेच साखर, तांदूळ आणि तीळ घेतले आहेत ते सगळे एकत्र करून त्याची आहुती द्यायची आहे। याची आहुती देताना आपल्याला अंगठा, मधले बोट आणि अनामिका या 3 बोटांनी आहुती द्यायची आहे। याची आहुती देत असताना तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करून आहुती देऊ शकतात। दुर्गा सप्तशतीच्या पाठातील प्रत्येक ओवीला स्वाहाकार करून आहुती द्यायची आहे किंवा श्री सुक्तम वाचूनही स्वाहाकार करू शकता। ज्यांना काहीही म्हणता येत नाही त्यांनी देवीचा 9 मंत्र म्हणजेच ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे स्वाहा असं हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे आणि स्वाहाकार करायचा आहे। त्यानंतर सगळ्यात शेवटी खिरीचा स्वाहाकार करून आहुती द्यायची आहे। ज्यावेळी आपण
नवार्णव मंत्र 108 वेळा म्हणणार आहोत। त्यावेळी शेवटच्या वेळेस 11 वेळा खिरीचा स्वाहाकार करायचा आहे आणि आहुती द्यायची आहे। हवन कोणी करावं? ज्यांना नवरात्रीत काहीच सेवा करायला जमल्या नाहीत त्यांनी हवन केले तरी चालते। ज्यांनी घट बसवला नसेल, ज्यांनी दुर्गा सप्तशतीचे 14, 9, 7, 5, 3, 1 पाठ केले असतील त्यांनी सुद्धा हवन केले तरी चालते, किंवा ज्यांनी दुर्गा सप्तशतीचे पाठ केले नाहीत त्यांनी सुद्धा हवन केले तरी चालते। तर आता आपल्याला पूर्णाचे दिवे कधी करायचे आहेत? तर दुसऱ्या दिवशी आपण घट हलवतो, उपवास सुटतो, त्या दिवशी पूर्णाचे दिवे करायचे आहेत आणि या पूर्णाच्या दिव्यांनी आपल्या कुलदेवतेची आरती करायची आहे। हवन झाल्यानंतर 12 वेळा ओम वैष्णवे नमः या मंत्राचा जप करावा आणि पूजेत काही कमी राहिले असल्यास त्याबद्दल क्षमा मागावी। तर अशा प्रकारे हवन करायचं आहे। तुम्ही अष्टमीला, नवमीला हे हवन करायचं आहे। तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।